बनावट औषधीपासून देश वाचवा याच्याबद्दल फार्मासिस्ट आशा मॅडम आपलं मत काय आहे? नमस्कार, मी फार्मासिस्ट आशा चव्हाण. फार्मासिस्ट असण्याआधी म्हणजे फार्मासिस्ट म्हणून काम करण्याआधी मी एका फार्मा कंपनीमध्ये 2 दिवसासाठीच जॉब केला होता. त्या कंपनीचं नाव मी आता घेत नाही, पण मी तिथं जेव्हा त्यांचं प्रोडक्शन बघितलं तर एका प्लॅस्टिकच्या बॅरलमध्ये लोक पाणी आणि जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत मेडिसिनचे ते टाकून आणि लाकडाच्या काठीने हलवून ते तयार झालेलं औषध, त्यांच्या टर्ममध्ये ते औषध होतं, तर ते औषध ते मगाने प्लॅस्टिकच्या बॉटल्समध्ये भरत होते. आता विचार करा, असे मेडिसिन जर लहान मुलांपर्यंत गेले, लोकांपर्यंत गेले तर ते किती इफेक्टिव्ह असतील आणि ते आरोग्यासाठी चांगले ठरण्याच्या ऐवजी आरोग्यासाठी एका विषासमान काम करतील. तर असे मेडिसिन लोकांपर्यंत, लहान मुलांपर्यंत जाण्यापासून आपण वाचवलं पाहिजे आणि हाच या बंदचा उद्देश आहे. त्यामुळे मी सर्वांना रिक्वेस्ट करेन की ह्या बंदला तुम्ही पूर्णपणे प्रतिसाद द्या.